काल सुनावणी होती कोणाची? इलेक्शन कमिशनच्या समोर एनसीपीची आणि त्याच्यामध्ये 20,000 पेक्षा जास्त कागदपत्र ही बोगस आढळली आणि हे सिद्ध केलेलं आहे अभिषेक मनु सिंघवी यांनी. काय वाटतं आपल्याला याच्यावर? एक लक्षात घ्या, निवडणूक आयोगासमोर सध्या दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत किंवा संपत आलेल्या आहेत. शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची, हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातले आणि देशाच्या राजकारणातले अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. एका पक्षाचं नेतृत्व बाळासाहेब ठाकरेंनी केलं, आता उद्धव ठाकरे करतात. स्थापनाच ठाकरेंनी केली, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे. इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थापना माननीय शरद पवारांनी केली, तिकडे माननीय बाळासाहेबांनी केली. शरद पवार साहेब इथे अस्तित्वात आहेत, अजून समोर बसले आहेत इलेक्शन कमिशनच्या सुनावणीच्या वेळेला. माननीय पवारसाहेब हे समोर बसलेले आहेत, तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की पक्ष कोणाचा. हे आश्चर्य आहे. तुम्ही जे म्हणते आता बोगस ॲफिडेव्हिट्स, हा विषय शिवसेनेच्या बाबतीत पण निर्माण झाला होता. जे फुटीर गट आहे, ज्यांनी बेईमानी केलेली आहे, ज्यांनी फक्त आमदार पळवले, पक्ष नाही, त्यांनीसुद्धा पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळेला बोगस ॲफिडेव्हिट तेव्हा दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात. पण इलेक्शन कमिशननी तरी त्याचा संदर्भ घेतला नाही आणि एकतर्फी निर्णय दिला. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतसुद्धा तोच प्रश्न उपस्थित झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व आजही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे. तरी दुर्दैव आहे या देशाचं की इलेक्शन कमिशनला कळत नाही या पक्षाची मालकी कोणाकडे आहे, नेतृत्व कोणाकडे आहे. पाकिस्तानला माहिती आहे शिवसेना कोणाची आहे, ती पाकिस्तानला जाऊन विचारा, ती म्हणते शिवसेना ठाकरेंची आहे. पण इलेक्शन कमिशनला माहीत नाही की ठाकरेंची आहे. कोणीतरी एक शिंदे येतात 40 आमदारांसह, पक्ष माझा आहे म्हणतात. पूर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या इतिहास काळात, त्या असे एखाद्या राज्याच्या लहान जिल्ह्यांचे ताबा घ्यायचे आणि लुटमार करायची. बरं, आज अशा राजकारणात टोळ्या भाजपने निर्माण केल्या आहेत आणि ते पक्षांचा ताबा घ्यायला लावत आहेत आणि त्यांना घटनात्मक संरक्षण दिलं जाणं हे अत्यंत या देशाचं दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार साहेबांचाच आहे आणि राहील. इलेक्शन कमिशनला काही निर्णय घेऊ द्या, शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचीच होती, राहील आणि त्याचं नेतृत्व माननीय उद्धव ठाकरेच करतील. तुम्ही वरून काही निर्णय घ्या, पक्षाचं नाव बदलेल, चिन्ह बदलेल इलेक्शन कमिशनच्या आडमुठे धोरणामुळे, पण हे फार काळ चालणार नाही. बोगस ॲफिडेव्हिट सत्तेच्या बळावर इलेक्शन कमिशन ही घटनात्मक संस्था आहे, स्वतंत्र बाण्याची संस्था आहे. पण सध्या काल म्हणालो पिंजऱ्यातला पोपट झालेला आहे त्यांचा, आणि त्या पोपट्याची पिसं आणि पंखसुद्धा झडून गेलेले आहेत. फडफडतो नुसता. बोला. म्हणजे इलेक्शन दिल्लीमध्ये दिल्लीवर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एका पत्रकाराने अवमान याचिका दाखल केली. त्यांनी दसरा मेळाव्यात सरन्यायाधीशांबद्दल जे वक्तव्य केलं होतं की केसेसचा निकाल लेट लागतोय वगैरे या संदर्भातलं, तर त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली. यात अवमान होण्यासारखं काय आहे? कोणीतरी एक मूर्ख व्यक्ती प्रसिद्धीसाठी किंवा कोणीतरी प्रायोजित केलेली व्यक्ती आमच्या विरुद्ध कोर्टात दाखल करतात खटले. न्यायालयात तारीख पे तारीख आहे की नाही हे स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच काल सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवस्थासुद्धा तारीख पे तारीख अशा पद्धतीनं होऊ नये स्वतः चंद्रचूड साहेबांनी व्यक्त केलेली खंत आहे. आजच निकाल आलेला आहे की आमदार खासदारांचे जे न्यायालय आहे त्यांच्यावर खटले चालवणार आहेत, त्यांनी त्वरित निर्णय घ्यावेत, निकाल द्यावेत. त्यांनीसुद्धा तारखांवर तारखा टाकू नयेत. हे या देशातल्या न्यायव्यवस्थेचं दुर्दैव आहे की सामान्य माणसाला तारखांवर तारखांच्या चक्रव्यूहात अडकून न्याय मिळत नाही. याच्यावरती जर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी खंत व्यक्त केली असेल तर काय बिघडलं?
माननीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा शिवतीर्थावरच्या अनेक सभातून याच्यावरती यांनी कोरडे ओढलेले. त्यांनी कोणावरती व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही आहे. हे कोणाची तरी पिलावळ असते, ते आमच्या विरुद्ध याचिका घेऊन जातात. काय हरकत नाही, घेऊन जाऊ द्या ना. त्यामुळे एका सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नाला वाचा फुटेल. सर, इलेक्शन कमीशन में सुनवाई थी कल और किसकी सुनवाई थी? ये एनसीपी के लिए अच्छा। अध्यक्ष से कहा गया कि ये जो 20,000 एफिडेविट दिए हैं ये बोगस है और बोगस कागज दिए जा रहे हैं अजित पवार की तरफ से. क्या कहना है? बात ऐसी है, दो मामलों की सुनवाई चल रही है या ख़त्म हो गई समझ. एक तो शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो पवार साहब की. शिवसेना का निर्माण किया था बाला साहब ठाकरे जी ने, आदरणीय शिवसेना प्रमुख, और उनका नेतृत्व कर रहे हैं उद्धव ठाकरे साहब. अगर आप पाकिस्तान में जाकर पूछेंगे कि शिवसेना किसकी है तो पाकिस्तान वाले कहेंगे शिवसेना ठाकरे साहब की है, बाला साहब ठाकरे, उद्धव ठाकरे. लेकिन हमारे इलेक्शन कमीशन को मालूम नहीं कि शिवसेना किसकी. इस देश का बच्चा जानता है शिवसेना किसकी, ठाकरे साहब की. लेकिन इलेक्शन कमीशन कहता है कि कोई एकनाथ शिंदे है जिनके पास 40 MLA है, वो शिवसेना के मालिक है. वैसा ही है पवार साहब के साथ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का निर्माण किया है पवार साहब ने. जब ये सुनवाई चल रही है तो पवार साहब सामने बैठे रहते हैं इलेक्शन कमीशन के सामने. जिसने पार्टी बनाई वो सामने बैठे हैं, और फिर भी इलेक्शन कमीशन को ये शंका है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी है. एफिडेविट के ऊपर पार्टी बनती है क्या? एफिडेविट देकर पार्टी बनाई थी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस? नहीं, ये बोगस एफिडेविट लेकर आते हैं. शिवसेना के मामले में यही हुआ, अब राष्ट्रवादी कांग्रेस के मामले में ये हो रहा है. बोगस एफिडेविट के आप निर्णय देते हो और निर्णय देंगे. ये बात सही है, जनता तय करेगी पार्टी किसकी है. अब इलेक्शन कमीशन ने अधिकार खो दिया है कि लोगों का विश्वास नहीं है इलेक्शन कमीशन के ऊपर. सर, आपने तोते की बात की जिससे पर अरे तोता ही है ना, पर झड़ गए. पिंजरे में बंद किया है तोता सरकार ने. ये संवैधानिक पद पर बैठे हुए तोते हैं सब. हाँ, उनके सब झड़ गए हैं, पल और पल सब झड़ गए हैं. हाँ, वो क्या निर्णय और न्याय देंगे. सर, वसतिगृह आणि डिफेमेशन का केस के बारे में सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस के बारे में कहा, अटॉर्नी जनरल को लेटर लिखा गया कि पत्नी क्या है ये समझ लीजिए. उद्धव ठाकरे साहब ने यही कहा है ना, न्याय कहाँ मिलता है. तारीख पे तारीख में ही न्याय मर रहा है ना. इस देश की सामान्य व्यक्ति न्यायालय में जाकर क्या न्याय ला सकती है? उनको जो न्याय चाहिए हो, उसमें गलत क्या है. खुद हमारे सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश चंद्रचूड़ साहब ने कहा है 2 दिन पहले, सर्वोच्च न्यायालय का भी तारीख पे तारीख न्यायालय मत करिए. उसका मतलब क्या है? ये लोगों की भावना है. ये उद्धव ठाकरे साहब ने शिवाजी पार्क के दसरा रैली में अगर व्यक्त की है, उसमें गलत क्या है? हम सब बोलते हैं उस बारे में. सर, एक गिनीज रिकॉर्ड बनाया गया है सेल्फी लेने के लिए मेरा माटी मेरे देश कैंपेन में, और कल इसी प्रोग्राम में सर्टिफिकेट देने के लिए मुख्यमंत्री और मुख्यमंत्री गए. यही तो है, सेल्फी पार्टी बन गई है ना. कुछ प्रधानमंत्री सेल्फी लेते हैं और कुछ नहीं लेते हैं. ये सेल्फी पार्टी बन गई है. ये सेल्फी नहीं, ये सेल्फिश पार्टी है. क्या? सेल्फिश. जो सेल्फिश पार्टी होती है, स्वार्थी, वो सेल्फी लेने में ही मजा लेते हैं. और क्या है? ये सेल्फिश पार्टी ना चाइना के ऊपर बात करेगी, ना मणिपुर के ऊपर बात करेगी. लद्दाख में चाइना घुस गया उसके ऊपर बात नहीं करेगी. जम्मू कश्मीर में जो टारगेट किलिंग चल रहा है उसके ऊपर बात नहीं करेंगे. सेल्फिश पार्टी है. सेल्फी भी है और सेल्फिश भी है. चलिए, थैंक यू. मुख्यमंत्री मध्य प्रदेश में कैंपेन कर रहे हैं, इलेक्शन कैंपेन के लिए गए हैं देवेंद्र फडणवीस, क्या कहना चाहिए? करने दो ना. और काम क्या है महाराष्ट्र में? सरकार कहाँ है महाराष्ट्र में? सरकार में और राज्य में एक प्रकार की अराजकता है. और जहाँ वो प्रचार में जा रहे हैं वहाँ बीजेपी नहीं जीतने वाली है. आप क्लिक कर लीजिए, बीजेपी हार रही है 4 राज्यों में, 5 राज्यों में. चलिए, थँक यू. सर, उपमुख्यमंत्री गेलेले आहेत मध्य प्रदेशमध्ये प्रचारासाठी. काय वाटतं आपल्याला? आणि महाराष्ट्रातून देखील जोर लावला होते 5 राज्याची निवडणूक आहे. काय निकाल काय लागेल, काय अपेक्षित आहे? जो निकाल 2024 साली महाराष्ट्रात लागणार आहे
भाजपचा दारुण पराभव, तोच हेच नेते तिकडे जाऊन काय प्रचार, यांना कोण यांना महाराष्ट्रात सध्या कोणी विचारत नाही. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलं. ज्या पद्धतीनं आपले सगळे भाजपचे मंत्री, उपमुख्यमंत्री, नेते वाऱ्यावरची वरात जे करतायत, त्या वरातीतल्या घोड्याला आपल्याला निकाल लागला होती कळेल किती मागे पडल्या वरातीतला घोडा. तो उगाच कशाला घोडा नाचवता है. सर, राइटर जावेद अख्तर ने एक सबसे बड़ी बात कही है जहाँ पे उन्होंने कहा है कि राम जो है वो सिर्फ हिंदुओं का नहीं है, वो हम सबका है और मैं प्राउड फील करता हूँ कि मैं इस राम जन्मभूमि में मेरा जन्म. देखिए, जावेद साहब को मैं पहचानता हूँ. जावेद अख्तर साहब सबसे पहले वो सेक्युलर राइटर है, अपनी बात बहुत ही बेबाकी से सामने रखते हैं. मैंने भी कल उनका भाषण सुना है, शिवाजी पार्क में जो भाषण किया था, और इस देश के मन की बात कही है, विश्व के मन की बात कही है. राम इस देश के अस्मिता का एक प्रतीक है और वो सभी का है. जो भगवान होते हैं, ईश्वर होते हैं, परमेश्वर होते हैं, जो मानवता के बारे में काम और विचार देते हैं, वो सबके होते हैं. तो जावेद अख्तर साहब ने यही बात रखी है, उसमें गलत क्या है? उनका स्वागत करना चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.